हरित क्रांतीचे जनक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1 जुलै हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. कृषी दिनानिमित्त राज्यभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. राज्यातील शेतकरी हे नेहमीच अडचणीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये कोणत्या प्रकारचे बदल करावेत, त्याचबरोबर शेतीला पाणी देताना पाण्याचं सूक्ष्म नियोजन कशा पद्धतीने करावं याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. प्रथम आज शेतकरी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा देतो. आपलं म्हणजे शेतकऱ्याचं किंवा कोणाचं जरी असलं तर पाणी पिकाला का पाणी जमिनीला याच्यावर आपण अगोदर विचार केला पाहिजे. कारण पाण्याची ज्या वाढीच्या अवस्थेत, सुरुवातीच्या अवस्थेत, दाणे भरण्याच्या अवस्थेत, फुलोऱ्याच्या अवस्थेत वेगवेगळी पाण्याची गरज पिकाला असते आणि ती गरज समजून आपण पाणी त्या पिकाला दिलं पाहिजे. पाऊस असेल, पावसाळ्यातले पिकं असतील तर तो भागवेळा आपल्या हातात नसतो की पाऊस किती पडतो ते. पण पावसाचा खंड ज्यावेळेस पडतो तो ती वेळ आपल्यावर असते आणि आपल्या पिकाला कोणती वेळ आहे आणि ते पाणी किती द्यायचं आहे ते आपण ठरवलं पाहिजे. दुसरं असं की पाणी कधी पण मुळाच्या कक्षेतच दिलं पाहिजे. आपण पाणी पाट काढतो आणि मध्ये पाणी देतो तर ते पण चुकीचं आहे. सूक्ष्म नियोजनानं म्हणजे सूक्ष्म जलसिंचन म्हणजे जे आपण ठिबक सिंचनाद्वारे जे पाणी देतो तर ते मोजून मापून आपल्याला पाणी देता येतं. कारण ते फक्त मुळाच्या कक्षेतच पाणी दिलं जाते. तुषार सिंचनानं पण तेच होतं की आपल्याला त्या जमिनीत किती लिटर पाणी द्यायचं किंवा किती खोलीपर्यंत पाणी द्यायचं तेवढा वेळ आपण संच चालवू शकतो. त्याच्यामुळे आपल्या पाण्याचं नियोजन होतं. इथं पावसाची उणीव आहे तर अशा वेळेस आपल्याला त्या पाण्याचं योग्य नियोजन करणं फार गरजेचं आहे आणि त्याची माहिती तंत्रज्ञाकडून घेणं पण गरजेचं आहे. जमिनीची निवड हा एक म्हणजे पीक पद्धती घेत असताना किंवा एखादं पीक घेत असतानाचा पहिला मुद्दा तर जमिनीची निवड आहे. तर मग जमिनीची निवड म्हणजे आपल्याला कोणत्या जमिनीत कोणतं पीक घेता येते तर ते त्याच्या खोलीवर अवलंबून असतं. खोलीवर म्हणजे त्या जमिनीमध्ये काळी माती किती आहे किंवा फर्टाईल सॉईल शास्त्रज्ञाच्या भाषेत ज्याला म्हणतो आपण की उपजाऊ माती कशी आहे तर त्याच्यावर आपल्याला पीक पद्धतीचा आपण अवलंब करायला पाहिजे. हलक्या, मध्यम आणि भारी अशा तिन्ही प्रकारच्या जमिनी आहेत. तर हलक्या जमिनीमध्ये आपण हलक्या प्रतीची किंवा ज्याचं जरी पीक घ्यायचं असेल तर त्याचं उत्पादन कमी येणार आहे म्हणून त्याची झाडाची संख्या वाढवणं हा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. तर म्हणजे आणि जर आपण ते जमिनीत मध्यम जमिनीत घेत असू तर त्या म्हणजे ज्या शास्त्रज्ञांनी ज्या पिकाची पद्धती आपल्याला दिलेली आहे त्या पद्धतीनं आपण ते घेणं फार गरजेचं आहे. मग भारी जमिनीमध्ये आपण कुठलंही पीक घेऊ शकतो पण त्याच्यामध्ये पण जास्त पाण्याचा वगैरे धोका असू शकतो ते पण आहे. तर आपल्याकडे तिन्ही प्रकारच्या जमिनी आहेत तर त्याच्यासाठी जमिनीची निवड ही पिकासाठी फार महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांनी शेती करत असताना पाण्याचं सूक्ष्म नियोजन करणं तसेच योग्य पिकासाठी योग्य जमिनीची निवड करणं अत्यंत गरजेचं असल्याचं राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शेतकरी उद्धवराव खेडेकर यांनी सांगितलंय. याचबरोबर जागतिक तापमान वाढ ही देखील शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तापमानाबरोबर ॲडजस्ट होतील अशीच पिके निवडावीत असं आवाहन देखील उद्धवराव खेडेकर यांनी केलंय. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.